नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी चटपटीत कुरकुरीत रेसिपी घेऊन आली आहे। ही आहे मस्त अशी कुरकुरीत बटाट्याची काप। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे बटाट्याची काप करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ कसे आवडतील तसे करून घ्या। सोबतच आपण यामध्ये एक मोठा चमचा भरून आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे। भरपूर पेस्ट घाला, खूप छान मस्त चव येते। सोबतच इथे मी एक चमचा फिश मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे कोणताही साधा गरम मसाला घालू शकता, काही हरकत नाही। अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायची आहे। एक चमचा धनेपूड घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। बस फक्त इतकेच इंग्रेडियंट्स आपण ह्यामध्ये घालायचे आहे। छानपैकी मिक्स करायचं आहे। अरे मी विसरली की तिखट घालायला। इथे एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे। जे कोणतं तुम्ही घरचं वापरत असाल ते तिखट घाला आणि छानपैकी मिक्स करून घ्या। सर्व मसाले बटाट्याला व्यवस्थितरित्या कोट झाले पाहिजे इतपत ते त्याला सोडून लावून घ्यायचा आहे मसाला। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मंडळी। छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण सुरीच्या साहाय्याने असे त्याला थोडे थोडे काप करून घ्यायचे आहे। म्हणजे अशा पद्धतीने, जेणेकरून आपले जे मसाल्याचे आवरण आहे ते छानपैकी त्यामध्ये मॅरिनेट होईल आणि मिश्रण आतपर्यंत जाईल। आता हे बटाट्याची कापं आपण एका भांड्यात काढून ठेवायची आहेत। अगदी 15 ते 20 मिनिटं। वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता, काही हरकत नाही। जास्त वेळ असेल तर जास्त टाईम मॅरिनेट करा, खूप छान अशी मस्त चव येते। तर 15 ते 20 मिनिटांनंतर आपण पुन्हा त्या प्लेटमध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, पूर्णपणे बारीक असेल तो। त्यासोबत मी इथे एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे। किंचित असं लाल तिखट घालायचं आहे। हे ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही ही प्रोसेस स्किपही करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच लाल तिखट आणि रवा मिक्स झाला पाहिजे इतपत। मिक्स झाल्यानंतर तयार केलेले आपण जे बटाट्याचे कापं होते ते अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये रवा लावून घ्यायचा आहे। छान असं प्रेस करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थितरित्या रवा आणि तांदळाचं पीठ त्याला कोट होईल। 4 ते 5 बटाट्याच्या कापाला मी इथे रवा लावून घेत आहे। तर मी इथे बटाट्याची कापं करण्याकरिता मी तवा घेतलेला आहे। त्यामध्ये भरपूर असं तेल घालायचं आहे। आपण जास्त काही तेलात हे भाजायचं नाही, जास्त तेलकट करायचे नाहीत, म्हणून शक्यतो होईल तितक्या कमी तेलात ही कापं सोडा। नंतर लागलंच तर पुन्हा वरून बाजूने थोडंसं तेल सोडा, पण जास्त तेलात सोडू नका, खूप तेलकट होतात। रव्याला खूप तेल लागतं। छान असं अलटीपलटी करत करत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे मला अवघे 4 ते 5 चमचे तेल लागलेलं आहे, नाहीतर बटाट्याची कापं करण्यासाठी भरपूर तेल लागतं मंडळी। सतत 2 ते 3 मिनिटांनी अलटीपलटी करत राहायचं आहे आणि कापं कुरकुरीत होण्याकरिता आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता, ह्याचा आवाज ऐकू शकता। तर मंडळी तयार आहेत आपले मस्त असे कुरकुरीत महाराष्ट्रीयन बटाट्याची कापं। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। मुळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा।